महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक नवीन राजकीय समीकरण तयार होण्याचे संकेत मिळत आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या चर्चा आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। दोघांनी एकमेकांना सकारात्मक देखील प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळतंय आणि यामुळेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता एकत्र येणार का याच्या देखील चर्चा सुरू झाल्या आहेत। आणि याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार श्रीराम पवार सर आहेत। बोलूयात सर, काय सांगाल? खरं तर गेले 19 वर्ष आपण पाहिलं कशा पद्धतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला संघर्ष होता, मात्र आता कुठंतरी दोघांकडून देखील सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचं दिसते। कसं बघता तुम्ही? नाही, मला वाटतं की ही एक राजकीय गरज तयार झाली आहे। प्रामुख्यानं अशा प्रकारचं राजकारण होतं ते गरजेपोटी होतं। यात काही एकमेकाविषयी खूप आस्था आहे अशातला भाग नाही, कारण मागची 20 वर्ष आपण पाहतो आहोत की एकमेकांच्या विषयी अतिशय कटुतेनं दोघंही बोललेले आहेत। त्यांच्या पक्षातले अन्य साथीदार एकमेकांविषयी खूप कटुतेनं बोलले आहेत। त्यानंतर अचानक असं वाटतं हे राजकीय सोयीशिवाय याच्यामध्ये दुसरं काय असत नाही आणि त्याच्यात कुणालाच नावं ठेवावं अशी आत्ता परिस्थिती महाराष्ट्रामध्ये नाही आहे। सगळेजण आपापल्या पक्षाच्या आणि स्वतःच्या नेतृत्वाच्या सोयीच्या भूमिका घेत आहेत आणि मला असं वाटतं की या म्हणजे आत्ता राज ठाकरेंनी ज्या प्रकारची भूमिका मांडली त्याच्यामागं स्पष्टपणे मुंबई महापालिकेची येणारी निवडणूक हाच त्याच्यामागचा एक महत्त्वाचा धागा असावा आणि त्या निवडणुकीत बऱ्याच काळानं मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मराठी अस्मितेभोवतीची एक स्पेस तयार होण्याची शक्यता तयार होते। खास करून राष्ट्रीय पातळीवर नरेंद्र मोदींचा नेतृत्वाचा उदय झाला त्यानंतर प्रादेशिक अस्मितेवर मात करणारा एक नॅरेटिव्ह भाजपनं संपूर्ण भारतभर, एक दक्षिण भारताचा भाग जर सोडला तर संपूर्ण भारतभर सेट केल्याचं आपल्याला दिसते आणि त्याला शह देणारं काही वातावरण महाराष्ट्रात अलीकडच्या काही काळामध्ये तयार होतं की काय असं वाटायला लागले। आता याचा निवडणुकीत किती परिणाम होईल वगैरे या पुढच्या गोष्टी आहेत, पण निदान तशी शक्यता तयार झाली आणि त्या शक्यतेवर स्वार व्हायचा प्रयत्न मला वाटतं राज ठाकरेंचा आहे, कारण त्यांनी बाकी सगळ्या प्रकारचं राजकारण करून बघितलं आहे। भाजपच्या जवळ जाऊन बघितलं आहे, भाजपपासून लांब जाऊन बघितलं आहे। एक शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना किंवा उद्धव ठाकरे यांच्यासोबतची हातमिळवणी वगळता त्यांनी बहुतेक सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष केल्या आहेत। म्हणजे कधी भाजपच्या जवळ जाणं, कधी काँग्रेसच्या जवळ जाणं, अप्रत्यक्ष का असे ना त्यांनी एका लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या सोयीची भूमिका घेतली होती। फक्त हे दोघंच एकत्र आलेले नाहीत मागच्या 19-20 वर्षामध्ये, ते आता घडतं आहे आणि त्याच्यात मला वाटतं की दोघांनाही मराठी भाषेभोवतीचा जो स्पेस आहे तो व्यापून आपलं राजकारण सुरक्षित ठेवणं, कारण दोघांचं राजकारण मागच्या निवडणुकीनंतर खूप घसरणीला लागल्याचं दिसते आणि त्याला जर उभारी द्यायची असेल तर काही वेगळं करावं लागेल, आउट ऑफ बॉक्स करावं लागेल आणि त्यात नकळतपणे मराठी भोवतीचा मुद्दा या दोघांच्या हाती लागला असं मला वाटते। खरं तर याआधी देखील 1-2 वेळा अशा पद्धतीच्या शक्यता निर्माण झालेल्या होत्या, मात्र पुढं काही घडलं नाही। आत्ता कितपत हे पुढं जाईल असं नाही, यापूर्वी शक्यता होत्या। उद्धव ठाकरेंनी काहीचा पुढाकार घेतल्याचं आपण एकदा बघितलं। दोन्ही पक्षातले नेते अधूनमधून अशा प्रकारच्या गोष्टी करत होते, हे सगळं खरं आहे। पण आत्ता पहिल्यांदाच असं दिसतंय की राज ठाकरे म्हणाले की महाराष्ट्राचा प्रश्न किंवा मराठीचं अस्तित्व हे किरकोळ मतभेदांपेक्षा मोठा आहे आणि त्यामुळं ते प्रस्ताव पुढं करतात, म्हणजे अशाचं ते बोलले आणि त्याला लगेचच उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। त्यांच्या ट्विटर हँडलवर दोघं एकत्र असल्याचा फोटो समोर आला आहे। म्हणजेच यामध्ये दोघांकडूनही इच्छा आहे असं दिसते। याच्या आधी आपल्याला असं दिसलं नव्हतं, कुणी तर पुढाकार घेतो आणि दुसरी बाजू एकदम ताठर होते, अशा प्रकारची परिस्थिती आपण यापूर्वी बघितली आहे। पण आता मात्र दोघं भाऊच बोलत आहेत आणि तेच त्यांच्या पक्षात निर्णय घेणारे अंतिम नेते आहेत, म्हणजे त्यांच्याशिवाय कोणी त्या पक्षात निर्णय घेणार नाही आहे आणि ते दोघंही याविषयी सकारात्मक बोलत आहेत। त्यामुळं कदाचित यावेळेला हे राजकारण पुढे जाऊ शकेल असं वाटतंय। खरं तर हे सगळं पुढं जाऊ शकेल असं म्हणताय, पण अटी शर्तींचं राजकारण देखील सुरू झालेलं आहे। राज ठाकरेंनी भाजपसोबत किंवा शिंदे गटासोबत जाऊ नये किंवा त्यांच्याशी चर्चा करू नये असा एक प्रमुख अट उद्धव ठाकरे घालताना दिसत आहेत। राज ठाकरेंचा स्वभाव बघताय अटी मान्य करून किंवा अटी शर्तींसह ते पुढे जातील असं दिसतं। मुद्दा असा आहे की तुम्हाला राजकारणात कुणाशी ते जुळवून घ्यायचं असेल तर अटी शर्ती तुम्ही उघड म्हणा किंवा म्हणू नका, एकमेकाला सांभाळून घ्यावं लागतं। जेव्हा उद्धव ठाकरे आणि काँग्रेस एकत्र येणार असं ठरलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा सेक्युलरिझम मान्य केला का, काँग्रेसनं शिवसेनेचं हिंदुत्व मान्य केलं का, अशा प्रकारचे प्रश्न तयार झाले। पण त्यांना बगल देत
त्या दोन्ही पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेससह महाराष्ट्रावर काही काळ राज्य पण केलं. त्यामुळं हे प्रश्न असतात, प्रश्न नाही तसं नाही आहे. पण जेव्हा राजकीय गरज तयार होते तेव्हा या प्रश्नांना बगल देऊन एकत्र येण्याची सोय नेते बघत असतात. आणि शिवसेनेच्या इतिहासात म्हणजे मूळ शिवसेना त्यातली आता उद्धव ठाकरेंची एक तुकडा झाला, एकनाथ शिंदेंचा एक तुकडा झाला आणि राज ठाकरेंची मनसे हा त्यातलाच एक बाहेर पडला तुकडा आहे. तर या संपूर्ण वाटचालीत शिवसेनेनं अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका घेतल्या आहेत, मागच्या भूमिकेशी विसंगत अशा भूमिका घेतल्या आहेत आणि त्या लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न पण केला आहे आणि तो अनेक वेळेला यशस्वी पण झाला आहे. त्यामुळं मागच्या आता आपण काढू शकतो की जुनी विधानं काढू शकतो, राज ठाकरे उद्धव ठाकरेंविषयी काय बोलले, उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्याविषयी काय बोलले. पण एकदा एकत्र यायचं ठरलं असेल आणि त्यात राजकीय फायदा दिसत असेल तर मला वाटतं की या गोष्टींना बगल देत हे नेते एकत्र येऊ शकतील. तुम्ही मगाशी म्हणालात की याच्या आधी प्रयत्न झाले, मात्र एक जण ताटर भूमिका घेत होता, एक जण प्रस्ताव दिला तर पुढचा ताटर भूमिका घेत होता. मग हीच वेळ का वाटते की दोघांनाही वाटतंय आता की एकत्र यावं किंवा दोघांची इच्छा दिसते, हीच वेळ ह्याच्यात टायमिंग महत्त्वाची वाटत नाही, मला वाटते की एकूणच शिवसेनेचं जे म्हणून राजकारण आहे ना त्याच्या दृष्टिकोनातून याच्याकडे बघायला पाहिजे. शिवसेनेचं राजकारण हे मुळात मराठी अस्मितेच्या भोवती आणि मुंबईतल्या मराठी माणसाचे अधिकार या भोवती त्याची सुरुवात झाली आणि नंतर मग बाळासाहेब ठाकरेंनी त्याला हिंदुत्वाचा एक मुलामा चढवला आणि मराठी आणि हिंदुत्व काही वेगळं नाही असं सांगायला सुरुवात केली आणि ते काय म्हणता येईल की ती एक तडजोड त्यातला वर्ड प्ले शिवसेना सतत करत राहिली. आता माझ्या मते महाराष्ट्रामध्ये खरा मुद्दा जो आहे तो हिंदुत्वाचं म्हणून जे राजकारण आहे ते राजकारण पूर्णपणे भाजपला आपल्याकडे खेचायचं आहे आणि ते खेचण्यामध्ये कायमच शिवसेना अडथळा आहे. शिवसेना कुणाची पण असो, ती उद्धव ठाकरेंची असो, आज भाजपसोबत असलेल्या एकनाथ शिंदेंची असो किंवा मनसेसारखा तुलनेत कमी राजकीय ताकद असलेला पक्ष असो, या सगळ्यांचा आणि भाजपचा मतदार एका अर्थानं समान आहे किंवा एकाच मतपिढीतला आहे. भाजपला काँग्रेसचा विरोध, राष्ट्रवादीचा काँग्रेसचा विरोध हा त्या अर्थानं परवडू शकतो कारण सेट राजकारण आहे. पण ही व्यापक मतपिढी एकच आहे आणि महाराष्ट्रावर संपूर्ण वर्चस्व ठेवायचं असेल म्हणजे स्वबळावर बहुमत महाराष्ट्रात मिळवायचं असेल तर हिंदुत्वाची म्हणून जी काय मतपिढी आहे ती पूर्णपणे भाजपला स्वतःकडे घ्यावी लागेल आणि ती घेणं म्हणजे शिवसेनेच्या सगळ्या गटांचा आणि मनसेचा पूर्ण शक्तिपात करणं. अशा वेळेला हे जर या पक्षांच्या लक्षात आलं असेल आणि मग त्यामध्ये भाजपचा आणखी एक नेहमीच मुद्दा असतो की मराठी अस्मिता ही हिंदुत्वाच्या पोटात असली पाहिजे. मराठी अस्मिता स्वतंत्र उभी राहिली किंवा कुठल्याही राज्यातली भाषिक अस्मिता स्वतंत्रपणे उभी राहिली तर ती राष्ट्रीय पक्षांना नेहमीच त्रासदायक असते. मग ते भाजप असो किंवा काँग्रेस असो, हे जे राष्ट्रीय पक्ष आहेत ते एका भाषेच्या भोवतीचे अस्मितेचे मुद्दे एका मर्यादेच्या पुढं उचलू शकत नाहीत, त्यांना राष्ट्रीय पातळीवरच बोलावं लागतं. पण प्रादेशिक पक्ष ते करू शकतात आणि असे मुद्दे जेव्हा येतात म्हणजे तमिळनाडूमध्ये तमिळचा मुद्दा येतो तेव्हा तो नेहमीच भाजपला अडचणीचा असतो. असंच महाराष्ट्रात जर मराठीचा मुद्दा मोठा झाला जो मागच्या 2-3 निवडणुकामध्ये आपल्याला तितक्या ताकदीनं दिसला नाही, हिंदुत्व किंवा हिंदुत्व विरोध, राज्यघटना की हिंदुत्व अशा प्रकारचे मुद्दे आपल्याला समोर आलेले दिसले, पण मराठी अस्मितेचा मुद्दा मतांवर परिणाम करेल अशा पद्धतीने पुढे आलेला दिसला नाही. पण आता त्रिभाषा सूत्रानुसार हिंदीची सक्ती, मराठी गुजराती वाद, मराठी हिंदी वाद या प्रकारच्या अनेक गोष्टी घडताना दिसत आहेत आणि त्यातून पुन्हा मराठी अस्मितेभोवतीचं राजकारणाला एक नवा स्पेस मिळेल अशा प्रकारची परिस्थिती तयार होते आणि ती परिस्थिती या दोघांना एकत्र आणायला कदाचित कारणीभूत ठरेल. आणि तसे जर ते एकत्र आले तर त्याचा कितीही भाजप म्हणत असेल की दोन बंधू एकत्र आले तर आनंदाचा आहे, तर त्याचा फटका हा अल्टिमेटली भाजपलाच बसणार आहे. कारण भाजपच्या लाँग टर्म राजकारणामध्ये हे पक्ष एकत्र येणं किंवा कोणत्याही भाषिक अस्मितेभोवतीचं राजकारण सुरू होणं हे भाजपला त्रासदायक आहे. माझा पुढचा प्रश्न तोच, भाजप कुठेतरी आत्ता त्याचं समर्थन करताना दिसतं, ठाकरे बंधू एकत्र आले तर आम्हाला काही अडचण असणार नाही, पण खरंच तशी परिस्थिती आहे का? नाही, भाजप असं म्हणणं स्वाभाविक आहे कारण एक तर दोन्ही पक्ष काही ऑफिशियली त्यांच्यासोबत नाहीत. म्हणजे उद्धव ठाकरे तर थेट विरोधात आहेत आणि राज ठाकरेंनी त्यांच्याशी सुसंगत भूमिका घेतली तर राज ठाकरे काय महायुतीत सामील झालेले नाही आहेत. त्यामुळं बाकी आपले पक्ष सोडून बाकीच्यांनी काय करावं याविषयी काय सांगणार. आणि आता समजा टोकाची काही विरोधाची भूमिका घेतली तर कदाचित हे सगळं राजकारण होईलच की नाही माहीत नाही. आणि जर आत्ताच त्यांनी भाजपनं विरोधाची भूमिका घेतली तर राज ठाकरे जवळ येण्याची शक्यता आहे ती दुरावेल, त्यामुळे ते स्वागत करत आहेत. पण ते जर खरंच एकत्र आले आणि त्या दोघांनी काही एक समान कार्यक्रम ठेवला आणि तो मी मगापासून सांगतो तसा जर मराठीच्या भोवती फिरणार असेल तर त्याचा फटका
सर्वाधिक भाजपलाच बसू शकतो. त्यामुळे भाजप याविषयी खूप कॉशियस असेल. तर पहिला पण हे होते ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार श्रीराम पवार सर. खरं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याच्या ज्या पद्धतीनं चर्चा सुरू झालेल्या आहेत गेल्या काही दिवसांमध्ये मराठीसाठी किंवा मराठीच्या मुद्द्यावरून जो काही स्पेस तयार झालेला आहे ते पाहता ह्या सगळी समीकरणं जुळत आहेत. आणि गेल्या 1-2 वेळा ज्या पद्धतीनं काही घडामोडी घडलेल्या होत्या, प्रतिसाद एकाकडून मिळाला मात्र दुसऱ्याकडून मिळाला नव्हता, तशी परिस्थिती आत्ता दिसत नाही. आणि त्यामुळं आता कुठेतरी ते दोघे एकत्र येतील अशी देखील एक शक्यता निर्माण झाल्याचं श्रीराम पवार यांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर.